6 साइज टॉप कटिंग आहे आणि हे जी टॉपची पूर्ण उंची आहे 48. 1/4 छाती येत आहे 9 प्लस 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. कंबर माप येत आहे 13.5. कट 21 येणार आहे. शोल्डर 5.5. बाही उंची 15 प्लस 1 इंच. दंड इथलं दंडघेर म्हणजे हे जे माप आहे 5.5. हे मागील गळा 3.5. पुढचा गळा आहे 6. मुंडा माप 6.5. आणि आता ह्या कपड्यावर कसं माप घ्यायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. उंची आहे 48 प्लस 1.5 इंच घ्यायचं. इकडे एखाद दिवस लेस आलं तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. 48 आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आणि मुंडा माप येणार आहे 6.5. या प्रकारे हे जी कंबर खोल म्हणजे हे जेवढं असं खोल कुठं येते बघून आपण हे मेजरमेंट घ्यायचं आहे. असं टॉप तयार असेल तर कसं माप घ्यायचं आहे तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे समजण्यासारखं सांगते. हे आहे 21 कट माप आहे. इथं कट हे जे कट माप आहे आणि खालचं येते असं घेर पण चेक करायचं. घेर आहे 21. आणि याची शोल्डर येते 5.5. आणि याची शोल्डर पट्टी 2.25 आहे, कारण हे गळा हे डिझाईन आल्यामुळं गळा थोडंसं ब्रॉड शिवलेलं आहे. थोडीशी मोठी पट्टी येणार आहे गळ्याचं, शोल्डर पट्टी. आणि हे खोलगळा मेजरमेंट असं घ्यायचं. खोलगळा मेजरमेंट 6 आहे आणि पाठीमागचं त्यांना 3.5च पाहिजे आहे. आणि स्लीव्ज उंची आहे 15 प्लस 1 इंच घ्यायचं. आणि इथलं हाताचं हे पण माप येते 5.5 येते प्लस 1.5 इंच घ्यायचं. तर हे बघा उंची 43 बसते ह्या कापडमध्ये. अशी घडी बसणार नाही. 48 उंची आहे त्यांची. आणि आपल्याला कापड अशी ह्या प्रकारे उंची बघून आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. 47 होत आहे. ठीक आहे, एवढ्यामध्ये आपण यांची उंची बसते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1/4 छाती 9 प्लस 1.5 इंच म्हणजे टोटल 10.5 पर्यंत ठेवून घडी अशी पूर्ण असं थोडंफार थोडंफार जास्त आहे राहू दे. हे इथून कट करून काढायचं. मग हे एकावर एक घडी करून ठेवायचं आहे. हे वेगवेगळं केलेलं आहे. अशी घडी एकावर एक बसवायचं. आता थोडं खालचं भाग आहे हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. मेजरमेंट ह्याचं टोटल 47 आलेलं आहे.
शोल्डर 5.5, थोडंसं जास्त घेते. तीन शोल्डर पट्टी आणि हे राहिलेलं गळा 2.5-3 पर्यंत गळा येतो. आणि खोल गळा 6 आहे. आणि हे कट न करता ह्याला इथं खाच घेऊन ठेवायचं. कॅनव्हास गळा तयार करायचा असते. आणि हे मुंड टाकून घ्यायचं. मुंड 6.5. शोल्डर पासनं एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे. अर्धा इंचाचा मुंडा माप क्रॉस लाईन ओढून घ्यायचं. आणि इथून स्टार्टिंगला 1 इंच, नंतरचा अर्धा इंच. आपण टॉपवर माप घेतलं होता 13.5 कंबर येत आहे. 13.5 कंबर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि 21.5 कट आहे. कटला मेजरमेंट जास्त घ्यायचं नाही. इथं अर्धा इंच घ्यायचं, इथं नाही घ्यायचं. छाती आहे. 1/4 9 येत आहे. ड्रेस जर आपण अंगावर माप घेतलो तर अर्धा इंच लुजिंग घ्यायचं. आपल्याला ड्रेस मेजरमेंटसाठी दिले असेल तर तेवढंच माप येत आहे. मग 1/4 9, ह्याचं 1/4 निघतंय 9 प्लस 1.5 इंच 10.5. आणि कंबर 1 इंच कमी करायचं आहे. अर्धा 1 इंच कमी करायचं. साडे 9. नऊ आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा 10.5. कंबर 10. अर्धा इंच कमी आलेला आहे कंबर मेजरमेंट. आणि कट परत 10.5. आणि त्याचा घेर माप 10.5 पण घेऊ शकतो आपण, जेवढं आहे तेवढं, किंवा एक अर्धा इंच एक्स्ट्रा 11. मी एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे 11. मग हे पट्टीच्या मदतीने आपण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं. कट करताना इथे एक खाच येते, इथे एक खाच घ्यायचं आणि शोल्डरच्या इथे एक खाच घेऊन ठेवायचं, कारण फिटिंगला आपल्याला फिटिंग आणि शिवायला मदत होणार आहे.
झालेलं आहे माप आपलं मेजरमेंट घेऊन. आता कटिंग करायचं आहे. आणि आता आपण कापड वेस्ट न करता हे फोल्डिंग आहे, एक कडाला करून घ्यायचं. मग हे इकडच्या बाजूला असं फोल्डिंग घ्यायचं, एकात एक घ्यायचं हे कापड आपल्याला. आता एकावर एक नाही, आपल्याला आता राऊंड माप किती आहे बघून त्याचा राऊंड किती बसतंय त्या मेजरमेंट प्रमाणे आपल्याला हे कापड कट करून काढूया. 9-10 बसतंय, थोडस एक्स्ट्रा. आता आपल्याला ह्याच्यावर डिझाईन इकडं नाही, आपल्याला इकडून जेवढं डिझाईन आहे तेवढंच त्याच्यात आपलं मेजरमेंट बसवायचं. 15 उंची आहे, 16 घ्यायचं आहे. मग ह्याप्रमाणे घेऊया. इकडे थोडंसं फोल्डिंग मध्ये जात आहे कापड. 16, 1 इंच एक्स्ट्रा. उंची आहे 15, 16 आलंय. ह्याची कॅप हाईट येणार आहे 3.5. ह्याचं राऊंड माप बसते 9-10. हाताचं माप आहे इथलं 5.5, एक 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घेते. 1.5 इंच, 5.5, 6, 7. दोन पार्ट उचलून